will तर ही देवाची इच्छा आहे that there should be a marriage, की विवाह व्हायला पाहिजे, लग्न झालं पाहिजे. ही इच्छा देवाकडून आहे. because God established it. कारण की देवाने ही लग्न नावाची संस्था प्रस्थापित केलेली आहे. So we don't want to hide it. तर आपल्याला हे काही लपवायचं नाहीये. ते वय आल्यानंतर ते लपवायची गरज नाही. There's nothing to be ashamed of. त्यात लपवायची काही गरजच नाही. त्यात लाजायसारखं काय आहे? काही नाही. And these days, अलीकडच्या दिवसांमध्ये marriage has become more or less a gamble. लग्न मात्र थोड्या बहुत प्रमाणामध्ये जुगार खेळल्यासारखा जुगार झालाय. Especially for them who are unbelievers. आणि खास करून अशा लोकांसाठी की ज्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर नाहीये, जे अविश्वासू लोक आहेत, त्यांच्यासाठी लग्न तर एक जुगार आहे. Sometimes when you get married to unbelievers, then it becomes a gamble. आणि कधी कधी अविश्वासू व्यक्तीशी जर आपलं लग्न झालं तर तो जुगारच होतो एक. But when you get married to believers, पण विश्वासू व्यक्तीशी जेव्हा आपण लग्न करतो, at least you have the hope that you are starting at the same point कमीत कमी together. आपल्याला एक आशा असते की आपण दोघे जण मिळून त्याच एका पॉइंटवर सुरुवात करतोय. कॉमन गोष्ट असते. You are starting on the same foundation, that is the Lord Jesus Christ. त्याच पायावर तुमची दोघांची सुरुवात होते, जो पाया प्रभू येशू ख्रिस्त आहेत. You may know the other person for ages, आणि तो समोरचा व्यक्ती कदाचित तुम्हाला खूप दिवसांपासून, वर्षांपासून माहित असेल, but yet, तरीही if it is not God's will, जर देवाची इच्छा त्यात नसेल you might end up with the wrong person. तर चुकीच्या व्यक्तीशी लग्न होऊन बसशील तू. And sometimes कधी कधी you may end up with the right person despite knowing them only for a little while. योग्य व्यक्तीशी तुझं लग्न होऊ शकतं, जरी तुमची ओळख फार थोड्या वेळेची असली तरी सुद्धा. असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं की खूप दिवसापासून माहित होता पण ते काही नीट निघालं नाही. असंही होऊ शकतं की थोडे दिवसच मी याला किंवा हिला ओळखत आहे पण ते लग्न छान जमलं. Are you getting me? असं दोन्ही होऊ शकतं. Some people have been walking steady for 5 years and yet after marriage they are not compatible. काही जण एकमेकांसोबत 5-5 वर्ष डेटिंग म्हणा किंवा एकत्र म्हणजे भेटणं वगैरे करत असतात, पण तरीही लग्नानंतर ते काही नीट नसतं. While there are others who have just hardly met 2-3 months and they get married and the marriage is beautiful. आणि इतर काही असे असतात की 2-3 महिने जेमतेम ते लोक भेटले आणि लगेच त्यांनी लग्न करून टाकलं आणि सुरळीत चाललंय, छान चाललंय, काय प्रॉब्लेम So नाहीये. you don't have a magical number how many days or months you ought to know one another. असा काही जादूचा आकडा नाहीये की लग्न करण्या अगोदर आपण एकमेकांना किती दिवसांपासनं किंवा किती वर्षांपासनं ओळखलं पाहिजे. जादूचा आकडा ह्यात काही नाहीये. Once you get peace in your heart, एकदा का तुला तुझ्या हृदयात शांती मिळाली की हीच ती किंवा हाच तो, and God will give that peace, आणि देव ती शांती तुझ्या हृदयात घालेल. then you should not wait but go ahead for the marriage. आणि देवानी ती शांती तुझ्या हृदयामध्ये घातली ना तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी, तर मग थांबायचं नाही, मग ते करून मोकळं व्हायचं. But you need to be careful पण त्यात जरा सांभाळून पण राहायला पाहिजे. because it's a lifetime commitment कारण की आयुष्यभराची कमिटमेंट किंवा करार आहे and you don't want to make any mistake. आणि त्यात आपल्याला काही चुका करायच्या नाहीत, कारण हे 2-4 दिवसाचं काम नाही. आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. Marrying the right person can bring in happiness and a sense of satisfaction in your life. योग्य व्यक्तीशी लग्न करून तुमच्या जीवनात एक आनंद आणि समाधानाची वृत्ती येईल. Having the right person can support you and make you also into a better person. आणि योग्य व्यक्ती जीवन साथीदार म्हणून मिळाला की तुम्हाला एक आधार पण मिळतो आणि आयुष्य चांगलं जातं. Sometimes marrying the wrong person कधी कधी चुकीच्या माणसाशी जर आपलं लग्न झालं can affect your prayer life, your church life and ministry life. तर सगळीच गडबड होते ना. तुझ्या प्रार्थनेच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात, चर्चला येण्यावर परिणाम होतात, मिनिस्ट्री काही असेल, सेवा काही असेल तर त्याच्यावर परिणाम होतात. I've seen it. मी बघितलेलं आहे. Those who were singles, जे एकटे होते, they were very much passionate for God, एकटे असताना देवासाठी फार आवेशी होते, very much in the activity of the church, अगदी चर्चच्या सगळ्या कामांमध्ये पुढाकार घेऊन भाग घेत होते. एकटे असताना prayerful. प्रार्थनाशील होते, प्रार्थना करायचे. But after marriage, पण लग्न झाल्यावर suddenly they disappeared. अचानक नाहीसे होतात, दिसतच नाही. That means म्हणजे their spouse, instead of being a blessing to them, has become a cursing to them. त्यांचे जीवन साथीदार नवरा किंवा बायको त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरायच्या ऐवजी कुठेतरी शाप ठरलेच असं म्हणायला लागेल. You have to get married to the person who will in fact lift you up even in your spiritual standard. अशा व्यक्तीशी तुम्ही लग्न करावं. मी म्हणतो की उलट पक्षी तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक स्तरात सुद्धा जरा वर उचलेल.
They can support you to become a better person. आणि एक चांगला व्यक्ती बनायला तुम्हाला आधार देईल की आपण करू, आपण प्रभूचं काम पण करू, आपण चांगले राहू असं पाहिजे. They will be with you in good and bad. चांगल्यात वाईटात तुला साथ देणारे पाहिजे. However, तरी being with the wrong person चुकीच्या माणसाशी लग्न करून जर तू राहायला लागला will bring out the worst in you. तर त्यातनं तुझ्यातला वाईट स्वभाव बाहेर पडेल. So let's find out how to marry